गुरुचरित्र अध्याय 2 गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायात विश्वाचा जन्म कसा झाला आणि 4 युगे त्यांच्या विशिष्ट प्रवृत्तींसह कशी निर्माण झाली हे स्पष्ट करते. त्यात गुरु आणि त्यांचा शिष्य दीपक यांचीही कथा आहे. अध्याय 2 सिद्ध मुनी नामधारकांना मार्गदर्शन करतात. हे स्वप्न पाहून नामधारक फारच चकित झाले. तो जागा झाला आणि पुढे चालू लागला. जाताना तो आदल्या रात्रीच्या स्वप्नाचाच विचार करत होता. त्याला आता स्वप्नात दिसलेलं व्यक्तिमत्व समोरून येतंय असं त्याला दिसलं. त्याने त्याच्यापुढे नम्रपणे दंडवत घातले आणि म्हणाले, तुम्ही माझे आई आणि वडील आहात. माझ्यावर कृपा करा. एक अनाथ बालक. कृपया ते मला तुझे नाव आणि राहण्याचे ठिकाण सांग. सिद्ध मुनी म्हणाले, मी योगी आहे. मी पृथ्वीवर आणि स्वर्गातही राहतो. मी पवित्र स्थळांना भेटी देत होतो आणि आता येथे आलो आहे. मी श्रीगुरु नरसिंह सरस्वती यांचा शिष्य आहे, जो संगमजवळील गाणगापूर येथे राहतो, भीमा आणि अमरजा नद्यांचे मिलनस्थान. तो त्रिमूर्तींच्या अवतारात आहे आणि नेहमी ध्यानात सापडतो. ते आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी या पृथ्वीवर आले आहेत. त्यांच्या भक्तांना अन्न, गायी आणि इतर संपत्ती मुबलक प्रमाणात मिळते. हे ऐकून नामधारकाने त्यांना विचारले, माझे पूर्वज पिढ्यानपिढ्या श्रीगुरूंचे भक्त असले तरी अशा प्रतिकूल परिस्थितीत का व्हावे? याबाबतीत तुम्ही कृपया माझे समाधान कराल का? श्री सिद्ध म्हणाले, तुम्ही श्रीगुरूंची उपासना करता असे म्हणता आणि तरीही संकटांची तक्रार करता. मग असे दिसते की तुम्ही श्रीगुरूंची मनापासून पूजा करत नाही. श्री विष्णू किंवा श्री शिव आपल्या भक्तावर रागावले तरी श्रीगुरू त्यांचे रक्षण नक्कीच करू शकतात. पण जर श्रीगुरू क्रोधित झाले तर श्री विष्णू किंवा शिव देखील त्यांचे रक्षण करू शकत नाहीत. नामधारक म्हणाले, कृपया मला सांगा की श्रीगुरूंना त्रिमूर्ती, ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचे अवतार का म्हटले आहे? श्रीगुरू रागावले तर दुसरे कोणीही संरक्षण करू शकत नाही हे कसे आहे? मला हा संदर्भ कुठे मिळेल? कृपया सर्व स्पष्ट करा. हे माझ्यासाठी, जेणेकरून माझे मन भक्तीमध्ये अधिक दृढ होईल. श्री सिद्ध म्हणाले, 4 मुखी ब्रह्मदेवाचे वचन म्हणून 4 वेद निघाले. वेदांतून 18 पुराणांचा अर्थ काढण्यात आला. ब्रह्मवैवर्त यापैकी एक आहे आणि त्यात द्वापुरयुगात विष्णू अवतार असलेल्या व्यासांनी वेदांचा प्रसार केला. ब्रह्मसूत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडांद्वारे पृथ्वीवरील ज्ञानाचा प्रकाश. ऋषी आणि मुनींनी व्यासांच्या कथा ऐकल्या, ज्या मी तुम्हाला सांगत आहे. एकदा कलियुगाने ब्रह्मदेवाला श्रीगुरूंच्या महानतेबद्दल विचारले. नामधारकाने मध्यस्थी करून विचारले. ब्रह्माने हे कालीला सांगितले. श्री सिद्ध पुढे म्हणाले, उत्क्रांतीच्या अवस्थेत आदिनारायण, श्री विष्णू एका वातच्या पानावर पडलेले होते. त्यांना इच्छा झाली आणि त्यांच्या नाभीतून कमळ बाहेर आले. त्यावर ब्रह्मदेव बसले होते. त्यांनी 4ही दिशांना पाहिले आणि त्यांना 4 मस्तकी मिळाली. त्याला वाटले की ते सर्वश्रेष्ठ आहेत. हे समजून श्री विष्णू हसले आणि म्हणाले, अहो, मी येथे आहे. मला प्रणाम करा. ब्रह्मदेवाने त्यांना नमस्कार केला आणि त्यांची स्तुती केली. प्रसन्न होऊन श्री विष्णूने ब्रह्मदेवाला हे विश्व निर्माण करण्यास सांगितले. त्याला 4 वेद सांगितले आणि वेदांमध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार हे जग निर्माण करण्यास सांगितले. त्यानंतर ब्रह्मदेवाने हे जग निर्माण केले, ज्यामध्ये अनेक सजीव आणि निर्जीव गोष्टी आहेत, जसे की 1. स्वीडज, घामाने कीटक म्हणून जन्मलेले. 2. अंदाज, पक्ष्यांच्या रूपात अंड्यातून बाहेर पडणारे. 3. जराज, नाळेपासून उत्पन्न होणारे मानव म्हणून गर्भ. आणि 4. उद्भिज, म्हणजे पृथ्वीतून बाहेर पडणे, म्हणजे वनस्पती, लता, झाडे. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाने 3 लोक, जग निर्माण केले. ही निर्मिती प्रक्रिया ब्रह्मवैवर्त पुराणात पुढील रीतीने सांगितली आहे.
ब्रह्मदेवाने प्रत्येक युगाला एकामागून एक बोलावून पृथ्वीवर जाण्यास सांगितले. प्रथम आलेला कृतयुग, जो खोटे बोलत नाही. तो शिकलेला होता आणि कौटुंबिक आसक्तीहीन होता. त्याच्या गळ्यात पवित्र धागा आणि रुद्राक्षाच्या मण्यांची माळ होती. तो म्हणाला, पृथ्वीवरील लोक खोटे बोलतात आणि पापी आहेत. मी त्यांच्याकडे जाऊन कसे राहू? ब्रह्मदेव म्हणाले, तिथे थोडा वेळ राहा. मी तुझ्या मागे आणखी एक युग पाठवित आहे. नंतर त्रेतायुग आला. शरीरातील चरबीच्या हातात त्यागाचे साहित्य होते. या युगात लोक यज्ञ करीत आणि धर्म आणि कर्मकांडांचे नियम पाळत होते आणि बहुतेक ब्राह्मण होते. त्रेतायुगानंतर द्वापरयुग ब्रह्माजवळ आले. त्याच्या हातात बाण आणि इतर शस्त्रे होती. तो दयाळू आणि दुष्ट दोन्ही होता. त्याच्यात पुण्य आणि पाप दोन्ही दिसत होते. शेवटी कलियुगात भूतासारखे दिसणे, अविचारी हृदय, म्हातारपण, संघर्षशील आणि तुच्छ मानसिकता ही त्यांची वैशिष्ट्ये होती. तो ब्रह्मासमोर आला आणि नाचू लागला आणि बालिश शब्द बोलू लागला. एका क्षणी तो हसला, दुसऱ्या क्षणी तो गलबलला आणि मग कोणाला शिव्या द्यायचा. त्याला अशा विचित्र मनस्थितीत पाहून ब्रह्मदेवाने विचारले, तू नग्न का आहेस आणि एवढ्या घाणेरड्या शिव्या का देत आहेस? कालीने उत्तर दिले, मी या दोन मार्गांनी लोकांवर विजय मिळवीन. मी कोणाला घाबरत नाही. ब्रह्मदेव हसले आणि मला पृथ्वीवर जा आणि त्याच्या वाईट हेतूंचा प्रभाव दाखवण्यास सांगितले. काली म्हणाला, मी स्वार्थी आहे, धर्माचा नाश करणारा आहे, मला भांडणे आवडतात. तिरस्कार वाटतो आणि मला इतरांच्या संपत्तीची आणि पत्नीची आस आहे. मी संत असल्याचा आव आणणाऱ्यांचा मित्र आहे आणि मी सर्व सत्पुरुषांचा शत्रू आहे. ब्रह्मदेवाने त्याला सांगितले, कलियुगात मानवाचे आयुष्य फक्त 100 वर्षे असेल. पूर्वीच्या युगात आयुर्मान खूप लांब असल्याने लोक परमज्ञान प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या आणि भक्तीचा मार्ग अवलंबत होते. कलियुग मनुष्य मोक्ष प्राप्त करू शकतो तपश्चर्या आणि भक्ती पाळणे कमी वेळात. आपण अशा पुण्यवान व्यक्तींना मदत करावी. काली म्हणाला, असे पुण्यवान माझे शत्रू आहेत. मला अशा लोकांची भीती वाटते. मग मी पृथ्वीवर कसे जाऊ? ब्रह्मदेव म्हणाले, काल आणि आत्मा यांना घेऊन जा. ते धार्मिक मनाचा नाश करतील आणि पुण्यवान व्यक्तींना पाप करण्यास प्रवृत्त करतील. काली म्हणाला, ते शत्रू आहेत. जे धर्माचे पालन करतात आणि विष्णू आणि शिवाचे भक्त आहेत. जे पुराण ऐकतात, दान देतात आणि ज्यांचे अंतःकरण शांत असते. परंतु याउलट जे आपल्या पत्नी आणि मुलांवर प्रेम करतात त्यांचा अनादर करतात. त्यांचे पालक जे वेद आणि शास्त्रांचा तिरस्कार करतात. जे विष्णू आणि शिवामध्ये वेगळेपणा पाहतात आणि त्यांचा तिरस्कार करतात. ब्रह्मदेव म्हणाले, तू हुशार आहेस. तू तिथे गेल्यावर लोक तुझ्या मागे लागतील आणि तुझ्या इच्छेनुसार वागतील. जर काही लोक असतील तर सद्गुणी, तुम्ही त्यांना त्रास देऊ नका. काली म्हणाला, मी क्रूर आहे. कृपया मला सांगा की मी सत्पुरुषांची कशी मदत करावी? कृपया मला पृथ्वीवर कसे वागावे ते सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, मी काल आणि आत्मा यांनाही तुझ्याबरोबर पाठवत आहे जे तुला मार्गदर्शन करतील. केवळ सद्गुणीच तू करू शकतोस, बाकीचे सर्व लवकरच तुझे दास होतील. कालीने विचारले, साधू, संत कसे ओळखावे? ब्रह्मदेव म्हणाले, कृपया विद्वानांना त्रास देऊ नका आणि जे हरी, हर, जे आईवडील, देव आणि ब्राह्मण, गायी आणि तुळशीची सेवा करतात त्यांना त्रास देऊ नका. कालीने पुन्हा विचारले, गुरुचे महत्त्व काय आहे? ते कसे ओळखावे? ब्रह्मदेव म्हणाले, अक्षर, गु म्हणजे सिद्ध आणि आर आणि उ म्हणजे श्री गणेश जो गुरु आहे. शिव, विष्णू, ब्रह्मा, आईवडील हे सर्व या पृथ्वीचे गुरु आहेत.
भक्ती आणि तर्कशुद्ध विचार, विवेक यांनी आत्मसात केलेले ज्ञान गुरूंच्या हृदयात दिसते. गुरुशिवाय धर्म आणि शास्त्रांचा अभ्यास व्यर्थ आहे. तो कृती, विचार, भक्ती आणि विघटन यांचे मार्गदर्शन करतो. गुरूंच्या मदतीशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय माणूस शब्दरूपी दुःख ओलांडू शकत नाही. अंधाऱ्या भ्रामक वाटेवर तो फ्लॅशलाईट टाकतो. गुरुची सेवा केल्याने शरीर, वाणी आणि विचार शुद्ध होते. मी फक्त उदाहरण म्हणून एक कथा सांगेन. गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता. या आश्रमात अनेक शिष्यांना प्रशिक्षण दिले जात होते. संदीपक नावाच्या एका शिष्याने आपल्या गुरूंची वेदधर्माची अत्यंत भक्तिभावाने सेवा केली. एकदा वेदधर्म मुनींनी आपल्या शिष्यांना एकत्र केले आणि म्हणाले, तुम्ही माझ्यावर खरोखर प्रेम करत असाल तर मी तुम्हाला सांगतो तसे करा. सर्वांनी उत्तर दिले, गुरुदेव, आम्ही तुमच्या आज्ञेप्रमाणे वागू, कारण जो आपल्या गुरूंचे पालन करत नाही, तो नरकात जातो आणि त्याला मोक्ष मिळत नाही. गुरु म्हणाले, माझ्या मागील जन्मी मी पापे केली आहेत. माझ्या तपश्चर्येने त्यातील अनेकांचे परिणाम पुसले गेले आहेत, परंतु तरीही त्यातील काही कायम आहेत. या पापांचे वाईट परिणाम भोगल्याशिवाय मला मोक्ष मिळणार नाही. माझ्या शरीरासह, म्हणून मला काशीला जायचे आहे. तेथे राहून या पापांपासून मुक्ती मिळवायची आहे. या काळात तुम्ही माझ्यावर उपस्थित राहून माझी सेवा केली पाहिजे. जो पुरेसा बलवान असेल त्याने हे कठीण कार्य करावे. संदीपक यांनी ही बोली स्वीकारली. वेदधर्म म्हणाला, जोपर्यंत माणसाचे आरोग्य चांगले आहे तोपर्यंत पापांपासून मुक्त होणे चांगले आहे, अन्यथा ते विषासारखे पसरतात. म्हणून मी पवित्र ठिकाणी जाऊन त्याचे वाईट परिणाम स्वतः भोगावेत. देवांनाही त्रास सहन करावा लागतो. माझ्यासारखा माणूस कसा टाळू शकतो? संदीपक म्हणाले, कृपया मला सांगा की मी काय करावे. मी तुमची सेवा करण्यात कोणतीही कष्ट सोडणार नाही. वेदधर्म म्हणाला, मी आंधळा, लंगडा आणि कुष्ठरोगी होईन. अशा अवस्थेत तुम्हाला 21 वर्षे माझी सेवा करावी लागेल. जर तुम्ही दृढनिश्चय असाल तरच ही नोकरी स्वीकारावी. संदीपक म्हणाले, गुरुदेव, मी संकल्प करतो की मी देखील आंधळा, लंगडा आणि कुष्ठरोगी होईन आणि तुमची भक्तिभावाने सेवा करेन आणि तुमची सर्व पापांपासून मुक्ती होईल. त्याच्या बोलण्याने वेदधर्माला खूप आनंद झाला. ते पुढे म्हणाले, आपल्या पापांचे वाईट परिणाम एखाद्याने स्वतः भोगावेत आणि पुत्राला किंवा शिष्याला किंवा इतर कोणालाही त्याचा त्रास होऊ देऊ नये. पापे स्वतःच्या शरीराने वाहल्याशिवाय पुसली जाणार नाहीत. आजारी व्यक्तीची सेवा करा, त्यामुळे तुला माझ्यापेक्षाही जास्त त्रास सहन करावा लागेल. कृपया मला काशीला घेऊन जा आणि तेथे माझी सेवा करा. संदीपकांनी आपल्या गुरूंना आश्वासन दिले आणि लवकरच ते त्यांना काशीला घेऊन गेले. ते तेथे मनकर्णिकेच्या उत्तरेस कंबलेश्वर येथे राहिले. मुनींनी मनकर्णिकेत स्नान केले आणि विश्वेश्वराची पूजा केली आणि त्रास सहन करू लागले. रोगांचा त्रास, जसा काळ पुढे सरकत गेला तसतसा त्याच्या शरीरात कुष्ठरोग वाढला आणि तो अंध झाला आणि त्याची दृष्टी गेली. त्याच्या शरीरातून रक्त आणि जंतू बाहेर पडू लागले. त्याला तंदुरुस्तही होऊ लागले. तरीही संदीपकने सर्व काही घेतले. अत्यंत भक्तिभावाने आपल्या गुरूंचे पालनपोषण करताना वेदना होतात. तो आपल्या गुरूसाठी रोज भिक्षा आणत असे, त्यांना खाऊ घालत असे आणि त्यांची सेवा करत असे. त्यांना काशी विश्वेश्वर समजत. वेदधर्म हा रोगग्रस्त अवस्थेत असल्याने स्वभावाने उग्र झाला आणि अनेकदा संतप्त होऊन आपल्या शिष्य संदीपक यांना कठोर शब्द बोलत असे. एखाद्या दिवशी तो अन्न घेत नाही, तर एखाद्या दिवशी तो अप्रामाणिक दानासाठी अपुरा आणल्याबद्दल त्याला क्रूरपणे शिवीगाळ करेल. एखाद्या दिवशी तो रागाने आणि निराशेने अन्न फेकून देईल. कधी कधी त्याला बेदम मारहाणही करत असे.
दुसऱ्या वेळी तो तक्रार करेल की त्याने आपले शरीर, जखमा, मल आणि लघवीने माखलेले कपडे स्वच्छ केले नाहीत आणि परिणामी त्याला माशांचा खूप त्रास झाला. संदीपक त्याच्यावर हजेरी लावत असताना तो भिक्षा मागायला का गेला नाही, असे म्हणत. अशा प्रकारे संदीपकाला वेळोवेळी त्रास दिला जात होता. तरीही संदीपकने आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे उत्तम स्वादिष्ट भोजन आणि भाज्या आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. ते काशीत राहत असले तरी ते कधीही विश्वेश्वर मंदिरात पूजा करण्यासाठी आणि विश्वेश्वराचे सर्वात पवित्र मंदिर पाहण्यासाठी गेले नाहीत. त्याचप्रमाणे त्यांनी इतर कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही. परंतु त्यांनी स्वतःला केवळ पालनपोषणासाठी समर्पित केले आणि आपल्या गुरूंची सर्वोत्तम सेवा केली, ज्यांना ते भगवान शिव, विष्णू आणि ब्रह्मा मानतात. गुरु रागावले तरीही त्यांनी कठोरपणे उत्तर दिले नाही. आपल्या गुरूंची अशी समर्पित सेवा पाहून काशीविश्वेश्वर इतके प्रसन्न झाले की ते त्यांच्यासमोर हजर झाले आणि त्यांना काही कृपा किंवा वरदान मागायला सांगितले. संदीपक म्हणाले, माझ्या गुरूंच्या अनुमतीशिवाय मी तुमचे आशीर्वाद मागू शकत नाही. विश्वेश्वर मला काही आशीर्वाद देऊन प्रसन्न झाले आहेत. जर तू मला परवानगी दिलीस तर तुझी शारीरिक वेदना दूर करून तुला निरोगी आरोग्य मिळावे म्हणून मी त्याला प्रार्थना करीन. हे ऐकून वेदधर्म संतापला. तो सुंदपिकला म्हणाला, माझ्या आरोग्यासाठी विश्वेश्वराची प्रार्थना करू नकोस. जर मी या वेदना सहन केल्या नाहीत, तर मला पुढील जन्मात दुःख भोगावे लागेल आणि यामुळे माझा मोक्षाचा मार्ग अमूर्त होईल. संदीपक काशी विश्वेश्वराकडे परतले आणि त्यांना म्हणाले, माझ्या गुरूंना मी तुझ्याकडून कोणतेही आशीर्वाद स्वीकारणे पसंत करत नाही. आश्चर्यचकित होऊन काशी विश्वेश्वर श्री विष्णूंकडे गेले आणि त्यांना ही अद्भुत घटना सांगितली. हे ऐकून श्री विष्णू आणि श्री काशी विश्वेश्वर यांना या शिष्याला आणि आपल्या गुरूंना पाहण्याची इच्छा झाली आणि म्हणून ते दोघे काशीला आले आणि संदीपकाजवळ गेले. श्री विष्णू म्हणाले, अरे संदीपक, तुझ्या गुरूंवरील भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुला जे हवे ते तू मागू शकतोस. मी तुझी इच्छा पूर्ण करीन. संदीपक म्हणाले, अरे नारायण, घनदाट जंगलात अनंतकाळ तपश्चर्या करूनही तू तुझ्या भक्तांची निराशा करतोस. पण जेव्हा मी तुझी पूजा केली नाही, तुझे नामस्मरण केले नाही, तेव्हा तू माझ्यावर प्रसन्न होऊन मला वरदान का मागितलेस? तुमच्याकडून? श्री विष्णू म्हणाले, तुम्ही तुमच्या गुरूंची जी काही एकनिष्ठ सेवा केली आहे, ती मला मिळाली आहे. अशा शिष्यांवर माझे खूप प्रेम आहे. मी त्यांच्या प्रभावाखाली आहे आणि मी त्यांना स्वेच्छेने माझे आशीर्वाद देतो. मला पत्नीची पतीवरील भक्ती, नतमस्तक होणे आवडते. ब्राह्मणांना, तपस्वी आणि संन्यासी आणि असे लोक शेवटी माझ्या ठिकाणी येतात. संदीपक म्हणाला, हे महाविष्णू, मला माझ्या गुरूंकडून वेद आणि शास्त्रांचे सर्व ज्ञान मिळेल, असा माझा पूर्ण विश्वास आहे. गुरु माझा देव असल्याने त्रिमूर्ती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश माझ्या आवाक्यात आहेत. तू मला जे काही आशीर्वाद देतोस, माझ्या गुरूंकडून मला ते सहज मिळेल. म्हणून मी माझ्या गुरूंची निष्ठेने सेवा करत आहे. यावर श्रीविष्णू प्रसन्न होऊन म्हणाले, संदीपक, तू सर्व शिष्यांमध्ये श्रेष्ठ आहेस. तू माझा प्रिय बालक आहेस. तुझ्या भक्तीने श्री शिव आणि मी प्रसन्न झालो आहोत. वरदान माग. संदीपक म्हणाले, तुम्ही तुमच्या आशीर्वादाने माझ्यावर कृपा करू इच्छित असाल तर कृपया मला असे मार्गदर्शन करा की मला माझ्या गुरूंची सेवा आणखी भक्तिभावाने करता येईल. श्री विष्णू म्हणाले, आमेन. तुला जे हवे आहे ते आम्ही तुला अर्पण करतो. तू गुरूंना ओळखले आहेस आणि परब्रह्माचा अनुभवही घेतला आहेस. गुरु या शब्दात फक्त 2च अक्षरे आहेत, तरीही तो अमृताचा सागर आहे. एक, जो त्यात डुंबतो, क्षणभर हा शब्द सागर पार करेन.
जो सदैव गुरूंचे स्मरण करतो तो सर्व लोकांमध्ये आदरणीय असतो. संदीपक आपल्या गुरूंकडे गेल्यावर गुरूंनी त्याला विचारले, महाविष्णूने तुला काय दिले? संदीपक यांनी उत्तर दिले, मी त्यांना माझ्या गुरूंची अधिक भक्तिभावाने सेवा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यास सांगितले आणि त्यांनी मला हा आशीर्वाद दिल्याने मला आनंद झाला. मी तुझी चांगली आणि निरंतर सेवा करावी अशी माझी इच्छा आहे. हे ऐकून वेदधर्मही अत्यंत प्रसन्न झाला. तो म्हणाला, तुम्ही सर्व शिष्यांमध्ये श्रेष्ठ आहात. तुम्ही काशीतच राहावे. तुम्ही जे काही बोलाल ते खरे ठरेल. तुम्हाला कुबेर, संपत्तीचा देव, धन प्राप्त होईल. तुझे स्मरण करणाऱ्यांचे दुःख दूर होईल. एक शेवट, त्याच क्षणी वेद धर्ममुनींचे शरीर निरोगी व तेजस्वी झाले. केवळ आपल्या शिष्याची चाचणी घेण्यासाठी त्यांना कुष्ठरोग आणि इतर वेदना झाल्या होत्या. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने कालीला संदीपकाची ही कथा सांगितली. अरे नामधारक, तूही अशाच भक्तिभावाने श्रीगुरूंची उपासना कर, तरच तू सांसारिक दुःखातून सहज पार पडशील. तुमची इंद्रिया, कर्म, ज्ञान आणि हृदय आणि इतरांवर ताबा ठेवा, तर तुम्ही महान देव म्हणजे परमेश्वर जिंकाल. ऐसे श्रीगुरुचरणय ध्रु रूप दिसे सुसुप्तीत. जटाधारी भस्म, व्याघ्रर्म परिधान, पीतांबर कासे 4-5 योगीश्वर जवळी. भस्म लाविले की, आश्वासुनी तयापाळ. अभयकर देतसे 5 इतुके देखणी सुषुप्तीत. चेतन दिली नामांकित, 4 दिशा अवलोकित. विस्मया करी तयापाल 6 मूर्ती पाहिली सुषुप्तीत. तेची धतेसे, निघाला मार्ग क्रमित. प्रत्यक्ष देखे तैसाची 7 पहा योगीशाते. यासाठी दंडवते, कृपा भाकी करुणवक्त्रे. माता पिता तू म्हणते 60 जय जयाजी योगाधीशा. अज्ञानतम विनाशा, तू ज्योतिः प्रकाशा. कृपानिधी सिद्धमुनी 9 तुझे दर्शने निशेष. गेले दुरित दोष, तू तारक आम्हास. म्हणून आलासी स्वामी या 10 कृपेने भक्ता लागुनी. पाटला कोठोनी, तुमचे नाम कवण मुनी. कवणे स्थानी वास तुम्हा 11 सिद्ध म्हणे आपण योगी. हिंदुओ तीर्थ सिलासवर्गी. प्रसिद्ध आमुचा गुरुजनी. नृसिंह सरस्वती विख्यात 12 त्यांचे स्थान गाणगापूर. अमरजा संगम भीमातीर. त्रिमूर्तीचा अवतार. श्री नृसिंह सरस्वती 13 भक्त तारावया लागी. अवतार त्रयमूर्ती जगी. सदा द्याती अभ्यासी. भावसागर तरावया 14 तो श्रीगुरु कृपा सिद्धू. भक्तजन सदा वधू. अखिल सौख्य श्रीनंदू. देता होय. शिवर्गा 15 त्याचे भक्ता कैचे दिन्य. अखंड लक्ष्मी पूर्ण. धनधान्यादी गोधन. अष्टैश्वर्ये नांदती 16 असे म्हणे सिद्ध मुनी. ऐकोनी विनवी नामकरणी. आम्ही असती सदा ध्यानी. तया श्रीगुरुयतीचे 17 ऐशी कीर्ती बरीत ख्याती. सांगतो सिद्ध, वंशोवंशी करीतो भक्ती. कष्ट आम्हा केवी पाहे 18 तू तारक आम्हांसी. म्हणूनी माते भेटलासी. संहार करोनी संशयासी. निरोपावे स्वामिया 19. सिद्ध म्हणे स्थिरे. ऐक शिष्य स्तोममौळी. गुरुकृपा सूक्ष्म स्थूळी. भक्तवत्सल परियेसा 20 गुरुकृपा होय ज्यासी. दिन्य दिसे कैचे त्यासी. समस्त देव त्याचे वंशी. कळी काळासी विरे नर 21 वस्तू पूजुनी. दिन्यवृत्ती सांगसी झणी. तुझे निश्चय मनी. म्हणूनी कष्ट भोगीतोसी 22 त्रयमूर्ती श्रीगुरु. म्हणूनी जाणीजे निर्धारू. प्रदान करणे अखिल वरू. एका भावे भजावे 23 एखादे समयी श्रीहरी. किंवा कोपे त्रिपुरारी. रक्षील श्रीगुरु निर्धारी. आपुले भक्तजनांसी 24 आपण कोपेसी. रक्षू न शके व्योमकेशी. अथवा विष्णू परियेसी. रक्षू न शके अवधारी 25 असे ऐकोनी नामकरणी. लागे सिद्धाचिया चरणी. विनवितसे करू जोडुनी. भक्तिभावे करोनिया 26 स्वामी ते निरोप देते. क्षमता होती. गुरु केवी त्रिमूर्ती. ब्रह्मा विष्णू महेश्वर 27 आणि तुम्ही निरोपिलेती.
विष्णु रुद्र कोपती राखो शके गुरु निश्चिती गुरु कोपलिया नक्षी कोळी 28 हा बोल असे कवनाचा कवण शास्त्रपुराणांचा भाव फेडी गा मनाचा जेणे मन दृढ होय 29 नागरिक परी नामकरणी सिद्धांसी पुसे वंदोनी कृपानिधी संतोषोनी सांगतो परियेसा 30 सिद्ध म्हणे शिष्यसी तुवा पुसिले आम्हांसी वेदवाक्य साक्षीसी सांगेन ऐका एकचित्ते 31 वेद चारी उत्पन्न ब्रह्मयाचे मुखे करून त्यापासाव पुराण अष्टादश विख्यात 32 तया अष्टदशांत ब्रह्मवाक्य असे खात पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनीय 33 नारायण विष्णुमूर्ती व्यासही द्वापारांती प्रकाश केला या क्षिती ब्रह्मवाक्य विस्तारे 34 तया व्यासापासूनी ऐकिले समस्त ऋषीजनी तेची कथा विस्तारोनी सांगेन ऐका एकचिती 35 चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी गुरु महिमा विनवितसे करद्वय जोडोनी भावभक्त करोनिया 37 म्हणे सिद्धा योगीश्वरा अज्ञानी मीरभास्करा तू तारक भावसागर वेटलासी कृपा सिद्धू 38 ब्रह्मदेवे कलियुगासी सांगितले केवी कार्यासी आद्यंत विस्तारेसी निरूपिजे स्वामिया 39 ऐक शिष्य एकचित्ता जधी प्रळय होता आदिमूर्ती निश्चित होते वटपत्र शयनी 40 अव्यक्त मूर्ती नारायण होते वटपत्री शयन बुद्धी शक्य चेतन आणि सृष्टी रचाव्या 41 प्रपंच म्हणजे सृष्टीरचना करणे म्हणून आले मना जागृत होय कारण आदिपुरुष तयेबंध 42 जागृत होवोनी नारायण बुद्धी शक्य चेतन कमळ उपजवी नाभीहून त्रैलोक्याचे रचनाघर 43 तया कमळा जोडणे उदयी ब्रह्मा आपण चारी दिशा पाहोन चतुर्मुख देखा 44 म्हणे ब्रह्मा स्थिरेस्ते समस्ताहुनी आपण बळी मजहून आणि कली कवण म्हणत नाही 45 हासोनिया नारायणू बोले वाचे शब्दवचनू आपण असे महाविष्णू भजा म्हणे तयापाळ 46 पहा श्रीविष्णुसी नमस्कार ब्रह्मा हर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काला परियेसा 47 संतोषोनी नारायण निरोप दिधला अतिगहन सृष्टी रची गा म्हणून आज्ञा दिधली तयेबंध 48 ब्रह्मा म्हणे विष्णुसी नेणे सृष्टी रचायासी पाहिली नाही कैसी केवी रचू म्हणतसे 49 ऐकोनी ब्रह्मयाचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू आपण वेद असती हे घे म्हणून देता निर्धारिते 50 सृष्टी रचाव्याचा विचार असे वेदांत सविस्तर तेणेची परी रचूनी स्थिर प्रकाश करी म्हटले 51 अनादी वेद असती जाण असे सृष्टी लक्षण जैसा आरसा असे खूण सृष्टी रचावी तयापरी 52 या वेदमार्गे सृष्टीसी रची गा ब्रह्मया अहर्निशी म्हणूनी सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते 53 सृजी प्रजा अनुक्रमे विविध स्थावरजंगमे स्वेदज अंडज नामे जारज उद्भिजे उपजविले 54 श्रीविष्णूचे निरोपाने त्रिजग रचिले ब्रह्मयाने ज्यापरी सृष्टिक्रमणे व्यासेही कथियेली 55 सिद्ध म्हणे शिष्यसी नारायण वेद व्यास ऋषी विस्तार केला पुराणसी अष्टादश विख्यात 56 तया अष्टदशांत पुराण ब्रह्मवैवर्त ऋषीश्वरासी सांगेसूत तेची परी सांगतसे 57 सनकादिकांते उपजवोनी ब्राह्मनिष्ठ निर्गुणी मरचादी ब्रह्म सगुणी उपजवी ब्रह्मा निश्चिते 58 तेथोनी देवदैत्यांसी उपजवी ब्रह्मा परियेसी सांगतो कथा विस्तारेसी आता शिष्योत्तमा 59 कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलयुग एकेकाते निरोपी मग समुद्रावरी प्रवर्तया 60 बुडुनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी तुवा जावोनी अधिकारसी प्रकाश करी आपण 61 ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषोन सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एकचित्ते 62 असत्य कधी वाचे
वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे, यज्ञोपवीत आरंभण त्याचे, रुद्राक्षमाळा करी कंकणे 63 रूपे युगे कृत, ब्रह्मयासी असे विनवीत, माते तुम्ही निरोप देत आहात. केवी आपण न्यायवरी 64 तळावरी मनुष्य लोक, असत्य निंदा अपवादक, माते न साहवे ते ऐक, कवणे परिवर्तावे 65 ऐकोनी सत्ययुगाचे वचन, निरोपितो ब्रह्म आपण, तुवा वर्तावे सत्वगुण, क्वचित काळपरी 66 न करी जड तुजाण, आणिक योग पाठवीन, तुवा रहावे सावध, म्हणून पाठवी, स्वारी 67 वर्ततापरी ऐका, फे नियमाधिका, बुडुनी त्रेतायुगा देखा, निरोपी ब्रह्मा परियेसा 68 त्रेतायुगाचे लक्षण, ऐक शिष्य सांगेन, त्याची स्थूल तन, वाहन असे यज्ञसामग्री 69 त्रेतायुगाचे कारण, यज्ञ करीती सकळ जन, धर्मशास्त्र प्रवर्तन, कर्ममार्ग ब्राह्मणांसी 70 ओ समान असे कुश संविधा, धर्मप्रवर्तक सदा वसे, असे युग गेले हर्षे, निरोप देखी भूमीवरी 71 वावुनी ब्रह्मा हर्षी, निरोप देत द्वापारासी, सांगेन तयाचे रूपासी, ऐका श्रोते एकचित्ते 72 खड्गे खटवांग धरोनी, धनुष्य बाणेक वाटे, लक्षण उग्र असे शांती, निष्ठोर दया 2, असे 73 पुण्य पाप समान, स्वरूपे द्वापार असे निका निरोप देखी कौतुका, आला आपण स्वारी 74 त्याचे दिवस पुरी, कलियुगते पाचारी, जावे जलद गतीवरी, म्हणूनी सांगे ब्रह्मा देखा 75 असे कलियुग देखा, सांगेन ब्रह्मयाचे सन्मुखा, केवी गेले परियेसा 76 विचारहीन अंतःकरण, पिशाचासारखे वदन तोंड ते करून, ठाई 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 77 वृद्ध आपण विरागहीन, कलह द्वेष संगेखील, वाम धरोनी शिष्यन, येत ब्रह्मयासन्मुख 78 जिव्हा धरोनी उजवे, नाचे केले अतिप्रीती, दोषोत्तरे करिस्तुती, पुण्यपाप संमिश्र 79 हासे रडे वाकुल्या डावी, वाकुडे तोंडी शिवी, ब्रह्मयावर उचलून राहतो, काय निरोप म्हणून या 80 ब्रह्मा हासे अतिगहन, पुसतसे अतिविज्ञाने, लिंग जेव्हा का धरिली 81 कलयुग म्हणे ब्रह्मयासी, अजिन समस्त लोकांसी, लिंग जीवारक्षणासी, हारी असे आपण 82 या कारणे लिंग जेव्हा धरोनी नाचे ब्रह्मदेवा, मी जाईन स्वभावा, आपण न भिये कवणाते 83 ऐकोनी कलीचे वचन, निरोप देत ब्रह्मा आपण, नदीवरी, प्रकाश करी आपुले गुन्हे 84 कली म्हणे ब्रह्मयासी, मज पाठविता तत्वसी, आपुले गुण तुम्हांसी, सांगेन ऐका स्वामिया 85 उच्छेद, करीन धर्मासी, आपण असे निरंकुशी, निरानंद परियेसी, निंदा कलहमनी 86 परद्रव्यहारक परस्त्रीरत, हे भेट माझे भरात, प्रपंच मत्सर दंभक, प्राणसखे माझी असती 87 बकारिखे संन्यासी, तेची मे प्राण परियेसी, छळण करोनी उदरासी, कृतीती, पोषणार्थ 88 तेची माझे सखे जाण, आणि कसतील पुण्यजन, तेची मे वेरी जाण, म्हणूनी विनवी ब्रह्मयासी 89 ब्रह्मा म्हणे कलियुगासी, सांगे तुझ उपदेशी, कलियुगी आयुष्य नरासी, स्वल्प असे 190 पूर्व, युगांतरी देखा, बहु मनुष्यलोका, तप अनुष्ठान ऐका, करीती अनेक दिवसांवरी 91 मग होय तयांसी गती, आयुष्य असे अखंडिती, या कारणे क्षिती कष्टी, बहु दिवसापर्यंत 92 तैसेची कलियुग जाण, स्वल्प संपूर्ण, मनुष्यपण, करीती तप अनुष्ठान, शीघ्र पावती परमार्था 93 जे जन असती ब्रह्मज्ञानी, पुण्य करील जाणोनी, जसे तुवा साह्य स्थिती, वर्तत असे ब्रह्मा 94 ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, काली म्हणतसे नमोन, स्वामींनी निरोपिले जे जन, तेची माझी वेरी असती 95 अशी वेरी तेव्हा असती, केवी जाऊ तया क्षिती, ऐकता होय मज भीती, पाहू तयासी 96 पंचशत भूमात, भरतखंडी पुण्य खूप, मज मारिल्या देखत,
कैसा जातो म्हणतेस 97 ऐकोनी कलीचे वचन. ब्रह्मा निरोपी हासोन ग्राह्यतेने तुवा जावे. धर्मसी 98 आम्याचे असे गुण. धर्मवासना करील छेदन. आपलेत्म्याचे अंतःकरण. उपजेल बुद्धी पापाविषयी 99 काली म्हणे ब्रह्मयासी. वैरीमे परियेसी वसता बुरासी. सांगेन स्वामी ऐकावे 100 उपद्रविती माते बहुत. कृपा न ये मज देखत. जे जन शिवहरी धाता. धर्मरथ मनुष्य देखा एक आणिक असती माझी वेरी. वासी करीती गंगातीरी. आणिक वाराणसीपुरी. जाती धर्म करीती देखा 2 तीर्थे हिंडती जे चरणे. आणिक ऐकती पुराणे. जे जन करीती सदा दाने. तेची माझे वेरी जाण 3 ज्यांचे मनी वसे शांती. तेची मे वेरी ख्याती. अदांभिकपणे पुण्य करीती. त्यांसी देखता भीतसे 4 नासागरी दृष्टी ठेवुनी. जप करीती अनुष्ठानी. त्यासी देखताची नयनी. प्राण माझा जातसे 5. यात्रा प्रीती. मायबापा अवेरीती. ती माझी बहु प्रीती. परम इष्ट माझे जाणा 6 वेदशास्त्रांते निंदिती. हरिहरांते वेद पाहती. अथवा शिव विष्णू दूषिती. ते परम आत्मा जाणा 7 जितेंद्रिय जे असती नर. सदा भजती हरिहर. रागद्वेष विवर्जित धीर. पहानी मज भय 8 ब्रह्मा म्हणे कलियुगासी. तुझा प्रकाश बहुवसी. तुवाची धर्मसी. तुझे इच्छे राहतील 9 मोह विरळागत. नर पुण्यवंत होईल. ते तुवा सहाय्य होत. वर्तावे म्हणे ब्रह्मा 110 ऐकोनी ब्रह्मयाचे वचन. कलियुग करतसे नमन. कर संपुट जोडोन. विनवितसे परियेसा 11 माझी दुष्ट स्वभावासी. केवी सहाय्य व्हावे धर्मासी. सांगा स्वामी उपायासी. कवणे परी रहावे 12. कलटी वचन ऐकोनी. ब्रह्मा हसे अतिगहनी. सांगतो विस्तारोनी. उपाय केलासी राहाव्या 13 काल असती 2. तुझ सहाय्य होऊनी. येत असती निर्गुणी. तेची दाविती तुझ मार्ग 14 निर्मळ असती जे जन. तेची तुझे वेरी. जाण मलमूत्रे जयासी वेष्टन. ते तुझे इष्ट परियेसी 15 याची कारणे पापपुली. विरोध असे परियेसी. जे अधिक पुण्यराशी. तेची अजिती तुझ 16 या कारणे विरळागत. होतील नरपुण्यवंत. तेची जाईती निश्चित. काटकाट तुझ वश्य होती 17 विवेकी जाण. राहे तुझे उपद्रव साहोन. जे न साहती तुझे दारुण. तेची होती वश्य. तुझ 18 या कारणे कलियुगाभितरी. जन्म होतील परी. जे जन तुझेची परी. न होय त्या ईश्वर प्राप्ती 19 ऐकोनी ब्रह्मदेवाचे वचन. कलियुग करीतसे प्रश्न. कसे साधूचे अंतःकरण. कवण असे निरोपावे 120 ब्रह्मा. म्हणे ठेकेदार. एकचित्ते ऐकली. सांगेन ऐका श्रोते सकळी. सिद्ध म्हणे शिष्यसी 21 धैर्य धरोनी अंतःकरण. शुद्ध बुद्ध वर्तती जन. दोष न लागती कधी जाण. लोभवर्जित नरांसी 22 जे नर भजनी हरिहरांसी. अथवा अस्ति काशीनिवासी. गुरु सेविती निरंतरेसी. त्यासी तुझा न लागे 23 मातापिता सेवकासी. अथवा सेवी ब्राह्मणासी. गायत्री कपिला धेनुसी. भजनारांसी न लागे 24 वैष्णव किंवा शैवासी. जे सेविती नित्य तुळसीसी. आज्ञा माझी आहे. तयासी बाधू नको 25 गुरुसेवक असती नर. पुराण श्रवण करणार. सर्व साधन धर्मपर. ते तुवा न बाधावे 26 सुकृती शास्त्रपरायणासी. गुरु ते सेवित वंशोवंशी. विवेके धर्मासी. ते तुवा न बाधावे 27 कली म्हणे ब्रह्मयासी. गुरु महिमा आहे कैशी. कवन गुरु स्वरूपे कैसी. विस्तारावे मजप्रती 28 ऐकोनी कलीचे वचन. ब्रह्म सांगतो आपण. गकार म्हणजे सिद्ध जाण. रेफः पापस्य दाकः 29 उकार विष्णुरव्यक्त. त्रितात्मा श्री गुरु सत्य. परब्रह्म गुरु निश्चित. म्हणूनी सांगे केलीसी 130 श्लोक. गणेशो वाग्निना युक्तो विष्णुनाच समन्वितः वर्णद्वयात्मको. मंत्रश्चतुर्मुक्तिप्रदायकः 31 टीका. गणेशाते मी गुरु.
तैसाची असे वैश्वानरू तोची जाण शार्ंग धरू। गुरु शब्द वर्ते इतुके ठाई 32 श्लोक गुरुः पिता गुरु माता गुरुरेव परः शिवः शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन 33 टीका गुरु आपली माता पिता गुरु शंकरू निश्चित ईश्वरू होय जरी कोपता गुरु रक्षिल परियेसा 33 गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परियेसी ईश्वर कोपेल ज्या नरासी श्रीगुरु रक्षी निश्चये 35 श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुरेकः परब्रह्म तस्मात् गुरुमुपाश्रयेत 36 टीका गुरु ब्रह्म सत्य जाण तोची रुद्र नारायण गुरुची ब्रह्म कारण म्हणूनी गुरु आश्रवा 37 श्लोक हरौ प्रसन्नेपीच वैष्णवा जनाः संप्रार्थयन्ते गुरुअक्तिमव्ययाम गुरौ प्रसन्ने जगदीश्वरः सदा जनार्दनस्तुष्यति सर्वसिद्ध 38 टीका ईश्वर प्रसन्न होता त्यासी गुरु होय ओळखता गुरु आपण प्रसन्न होतो ईश्वर होय आधिया 39 श्लोक गुरु सदा दर्शिता स्वभाव तीर्थव्रत योगत्पादी धर्मान आचार वर्णादिवेकज्ञान ज्ञान पर भक्ती विवेकयुक्तम 140 टीका गुरु भाज्य शास्त्रमार्ग वर्तोनी तीर्थव्रतयोगत्पादी मुनी आचार वर्णादि ज्ञानी ज्ञान परम भक्ती विवेकयुक्त 41 या कारणे श्रीगुरुसी भजावे शास्त्रमार्गेसी तीर्थव्रतयागतपासी ज्योतिस्वरूप असे जाण 42 आचार धर्मावर्णाश्रमांसी विवेकधर्म मार्गासी भक्तिवैराग्ययुक्तांसी गुरुची मार्ग दाविणार 43 इतुके ऐकोनी कली आपण विनवितसे जोडून गुरु सर्व देवासमान केवी दिसा मज 44 ब्रह्मा म्हणे कालीसी सांगेन तुझ विस्तारेसी एकचित्ते परियेसी गुरुविण पार नाही 45 श्लोक गुरु विना न श्रवेण भवेत कस्यापि कस्यचित विना करणे शास्त्रस्य श्रवण तत्कुतो भवेत 46 टीका गुरुविण समस्तांसी श्रवण कैचे परियेसी श्रवण होता मनुष्यांसी समस्त शास्त्रे ऐकती शास्त्र ऐकता परियेसी तरातील संसारासी या कारणे गुरुची प्रकाशी ज्योतिस्वरूप जाणवा 48 गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेसा त्रिशुद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन 49 पूर्वी गोदावरी तीरी अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी वृक्ष अस्ति नानापरी पुण्यनामे मृग वसती 50 ब्रह्मऋषी आदी करोनी तप करीती तया स्थानी ठिकांत वेदधर्म म्हणूनी पैलपुत्र होता द्वेज 51 तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासी स दीपक म्हणूनी ख्याती शिष्य होता परियेसा 52 शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण असे अतिनिपुण सेवा करिता श्रीगुरुची 53 वेदधर्म एके दिनी समस्त शिष्यांसी वाऊनी पुसतसे संतोषोनी ऐका श्रोते एकचित्ते 54 वापरुनी शिष्यांसी बोले गुरु परियेसी प्रीती असेल आमांसी तरी माझे वाक्य परियेसा 55 शिष्य मी गुरुसी जे स्वामी निरोपसी तू तारक आमांसी अंगीकारू हा भरवसा 56 गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे रौरव घोरी अविद्या मायासागरी बुडोन जाय तो नर 57 मग तया केची गती नरकी पडे तो सतत गुरु तारक हे ख्याती वेदपुराणे बोलती 58 ऐकोनी शिष्यांची वाणी तोषला वेदधर्म मुनी संदीपकाते बोलूनी सांगतसे परियेसा 59 ऐका शिष्य सकळी आमचे पूर्वार्जित असे एक जन्मांतरी सहस्त्राधिक केली होती महापातके 160 आमचे अनुष्ठानसाठी खूप गेले प्रक्षाळिता काही बाकी असे आता भोगिल्या वाचून न सुटे जाणा 61 तप सामर्थ्ये उबेर करीतो पापमोक्षा आदी रिघतो याची कारणे निष्कृती करीतो तया पाप घोरासी 62 नीत भोगिता आपुले देही आपले पाप निष्कृती नाही हा निश्चय जाणोनी पाही
भोगावे आम्ही परियेसा 63 या पापाचे निष्कृतीसी. जावे आम्ही वाराणसी, जाईल पाप शीघ्रेसी. प्रख्यात असे अखिल शास्त्री 64 या कारणे आम्हांसी. न्यावे पुरी वाराणसी, पाप भोगीन स्वदेहासी. माते तुम्ही द्यावे 65 या समस्त शिष्यांत. कवण असे सामर्थ्यवंत, अंगीकारावे झटपट. म्हणूनी पुसे शिष्यांसी 66 तया शिष्यांमध्ये एक. नाम असे संदीपक, बोलते अतिविवेक. तया गुरुप्रती देखा 67 दीपक म्हणे गुरुस. पापासाठी देहनाश, न संग्रहो दुःखास. त्वरित करा प्रतिकारू 68 वेदधर्म म्हणे तयासी. दृढ देह ठेव मनुष्यासी, शालन करावे पासी. पुढती वाढे विषयापरी 69 अथवा तीर्थे प्रायश्चिते. आपुले देही भोगोनी त्वरित, पापा वेगळे न होता निरुते. मुक्ती स्त्री आपणांसी 170 देव किंवा ऋषेश्वरांसी. मनुष्यादी ज्ञानवंतासी, क्षालन न होय पापासी. आपण न भोगिता 71 दीपक म्हणे गुरुसी. स्वामी निरोपावासी, सेवा करीन स्वसी. न सांगिजे 72 ऐकोनी दीपकचे वचन. वेदधर्म म्हणे आपण, कुष्ठे होईल अनहीन. अंधक पांगुळ परियेसा 73 संवत्सर एकविशांत. माते द्यावे बहुत, सत्य असेल दृढ व्रत. अंगीकारावी तुमची सेवा 74 दीपक म्हणे गुरुसी. कुष्ठी होईन आपण हर्षी, अंध होईन 21 वर्ष. पापनिष्कृती करीन 75 तुमचे पापाचे निष्कृती. मी करीन निश्चिती, स्वामी निरोपावे जलद. म्हणूनी चरणांसी 76 ऐकोनी शिष्याची वाणी. संतोषला वेदधर्म मुनी, सांगतो विस्तारोनी. तया पाप लक्षणे 77 आपण पापासी. ग्राह्य पुत्र शिष्यांसी, न भोगिता स्वदेहासी. न वेचे पाप परियेसा 78 या कारणे आपण पाहिले. भोगीन आपुले पापदुःखा, स्वामी मज तू संदीपका. 21 वर्षे 79 जे भोगी रोगे देखा. प्रतिपालसी कष्ट अधिक, मजहुनी संदीपका. तू कष्ट अधिक जाण 180 या कारणे आपुले देही. भोगीन पाप निश्चयी, तुवा पालावे. पाही काशीपुरा नेवनिया 81 तया काशीपुरी जाण. पापा वेगळा होईल, आपण शाश्वतपद पावेन. तुझकरिता शिष्योत्तमा 82 दीपक म्हणे गुरुसी. अवश्य नेन पुरी काशी, सेवा करीन 21 वर्ष. विश्वनाथासम तुमची 83 ब्रह्मा म्हणे कलियुगासी. कैसा होता शिष्य त्यासी, कुष्ठ होतांची गुरुसी. नेले काशीपुरा 84 मणिकर्णिका उत्तरदेशी. कंबलेश्वर सन्निधेसी, तेथे परियेसी. गुरु शिष्य उपस्थित 85. स्नान करून मणिकर्णिकेसी, पूजा करीती विश्वनाथासी. प्रारब्धभोग त्या गुरुसी, भोगीत होता तयास्थानी 86 कुष्ठरोग खूप. अक्षहीन अतिदुःखित, संदीपक सेवा. अतिभक्ती करून या 87 व्यापिला देह कुष्ठे बहुत. पुकृमी पडे राक्त, दुःखे व्यापला अत्यंत. अपस्मारी जाण 88 भिक्षा मागोनी संदीपक. गुरुसी आणोनी नित्यक, करी पूजा भावे एक. विश्वनाथ स्वरूप म्हणतो 89. रोगे करून पीडिता नरू, साधुजन होती क्रूरू. तोची देखा द्विजवरू, होय क्रूर एखादेवाद 190 भिक्षा आणि एखादे दिवशी. न जेवे श्रीगुरु कोपेसी, स्वल्प आणि म्हणूनी क्लेशी. सांडोनी देत स्वारी 91 येरे दिवशीशी शिष्य. आणि अन्ने बहुवस, मिष्टान्ने न आणि म्हणूनी क्लेश. झाल परियेसा 92 परोपरीचे पक्वान्न. कानानिशी म्हणे जाण, कोपे मारू येत आहोत. शाका परोपरी मागतसे 93 जितुके आणि मागोनिया. सर्वस्वे करतसे वाया, कोपे देत शिविया. परोपरी परियेसा 94 एखादे समयी शिष्यसी. म्हणे ताता ज्ञानराशी, मज सोयलासी. शिष्यराया शिखामणी 95 सवेची मी वचने. क्रूर माते गांजिले अपार, तू अमुचे विष्ठामूत्र. क्षणक्षणा धूत नाही 96 खाते ती मज माक्षिका. का नवारीसी संदीपका, सेवांसाठी म्हणे ऐका.
भिक्षा नानीशी म्हणतसे 97 या कारणे पापगुण जशी असती जाण वोखट वाक्य निर्गुण पापोनी जाणावे 98 पाप असे खूप दिन्य मत्सर वसे तेत शुभाशुभ नेणे क्वचित पापरूपे जाणावे 99 एखादे दिन्यकासी दुःखे प्राप्त होती कैसी अपस्मार होय जयासी पारूप तोची जाणा 200 समस्त रोग असती देखा कुष्ठ 16 भाग नेका वेदधर्म द्वेष ऐका कष्टाचे परी एक असे गुरुचे गुणदोष मनात न आणि तोची सेवा करी एकमानस तोची ईश्वर मानोनी 2 जसे मागे अन्न आणुनी देतसे जैसा विश्वेश्वर नारायण तैसा गुरु म्हणतो 3 काशी क्षेत्र थोर थोरा न करी सदा तीर्थयात्रा न जाय देवदर्शना सर्वथा गुरुसेवे वांचुनी श्लोक नार्थयात्रा न च देवयात्रा न देहयात्रा न च गेहयात्रा अहनेश ब्रह्म हरिः सुबुद्धो गुरुः प्रसेवो न हि सेव्यमन्यत 5 टीका आपुले देह संरक्षण कधी न करी शिष्य जाण लय सदस्य श्रीगुरु चरण कवणासवे न बोलेची 6 अहोरात्र परी ब्रह्मा शिव म्हणे हरी गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करीतसे 7 गुरु बोले निष्ठुरेसी आपण मनी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसे वर्ततसे 8 वर्तता येणे परी देख प्रसन्न होवोनी पिनाक उडीसा सन्मुख वर मागतो 9 अहो गुरुभक्त दीपक महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी ऐका प्रसन्न झालो माग आता 210 दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय व्योमकेशी न पुसता आम्ही गुरुसी वर न घे सर्वथा 11 म्हणूनी गेला गुरुपासी विनवितचे तयासी विश्वनाथ आम्हांसी प्रसन्न होवो नित्या असे जाण 15 मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी तेणे पापधुणी आराम निर्गुणी वेगन करील मोक्षासी 16 ऐशियापरी शिष्यासी गुरु सांगे परियेसी निरोप मागोनी श्रीगुरुसी गेला ईश्वरा सन्मुख 17 जाती सांगे ईश्वरासी नलगेवर आपणास करू नये गुरुचे मानसी केवी म्हणतो 18 विस्मय करोनी व्योमकेशी गेला निर्वाण मंडपासी पाहून समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णूवर 19 श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैस्य कोठे त्यांचा रहवास सांगावे मज निर्धारे 220 सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य पाहिले परियेसी दीपक शिष्य निश्चयेसी गुरुभक्त असे जाणा 21 गोदावरी तीरवासी वेदधर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचित्ते 22 त्रिलोकी कोणी पाहिला नाही गुरुभक्त करणार निर्गुणी ते पहानी मनी अतिप्रीती वर्ततसे 23 वर देईन म्हणून आपण खूप होतो गुरुचा निरोप नाही म्हणून न घे परियेसा 24 अनेक दिव्य सहस्त्री तप करीती महाऊशी वर मागती अहर्निशी नाना कष्ट करून या 25 तैसा तापसी योगी त्यासी शिक्षक मजवर द्यावासी दोषे देता तयासी वर न घे तो दीपक 26 तन्मन अर्पुनी श्रीगुरुसी सेवा करीतो संतोषी त्रिमूर्ती म्हणूनी गुरुसी निश्चय भजतसे 27 समस्त देव माता पिता गुरुची असे तत्वता निश्चय केला असे चेता गुरु परमात्मा म्हणूनी 28 किती म्हणूनी वर्णू त्यासी अविद्या अंधकारासी छेदिता दीपक परियेसी कुलदीपक नाम सत्य धर्म ज्ञान सर्व एक गुरुची म्हणे कुलदीपक चरणसेवा मनःपूर्वक करीतो गुरुची भक्तीने इतुके ऐकोनी शार्गा धरू पहावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकार पाहे स्थिरे सांगितले विश्वनाथे त्याहून दिसे आणिक तेथे संतोषोनी दीपके म्हणे विष्णू परियेसा दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती पहानी आम्हांसी वर देवसी परियेसी कवण कार्य सांग लक्ष कोटी सहस्त्र वरुषी तप करीती अरण्यावासी त्यांसी करीतोसी उदासी वर न देसी नारायण मी तरी तुझ भजत नाही
तुझे नाम स्मरत नाही. अपराधे येवोनी पाही. खेवी देशीय ऐकोनी दीपकचे वचन. संतोषला नारायण सांगतो विस्तारोन. तया दीपप्रती देखा गुरु भक्त करीसी निर्वाणेसी. म्हणून आम्ही जाहलो संतोषी. जे भक्ती केली त्वा गुरुसी. तेची आम्हांसी पावली जो नर असेल गुरु भक्त जाण. तोची माझा जीव प्राण. त्यासी वश्य झालो आपण. जे मागेल ते देतो सेवा करी माता पिता. ती पावे मज तत्वता. पतिसेवा स्त्रियासाठी. तेही मज पावतसे एखाद्या भल्या ब्राह्मणासी. यती योगेश्वर तापसी. करीती नमन भक्तीसी. तेची मज पावे. असे ऐकोनी दीपक नमिता दिसे आणि विनवितचे देख. म्हणे सिद्ध नामधारका एका विष्णू हृषिकेशी. निश्चय असो माझी मानसी. वेदशास्त्र मीमांसादिकांसी. गुरु आम्हांसी भार गुरुपासोनी सर्व ज्ञान. त्रयमूर्ती होती आम्हा आधीन. आमुचा गुरुची देव जाण. अन्यथा नाही जाण सर्व देव सर्व तीर्थ. गुरुची आम्हा असे सत्य. गुरु वांचुनी आम्हा परमार्थ. काय दूर असे समस्त योगी सिद्धजन. गुरु वांचुनी न होती ज्ञान. ज्ञान होता ईश्वर आपण. खेवी दूर असे जोवर द्याल तुम्ही मज. श्रीगुरु देतो काय चोज. या कारणे श्रीगुरु राज. भजतसे परियेसा संतोषोनी नारायण. म्हणे धन्य माझा प्राण. तू शिष्य शिरोत. बाळक तुची आमुचा काहीतरी माग आता. वर देईन तत्वता. विश्वनाथ आला होता. उपहारांवर द्यावासी मी आलो आमचेनी मन संतोषी. वर माग जो तुझे मानसी. तुझ वश्य झालो निर्धारेसी. जे पाहिजे ते देईन दीपक म्हणे विष्णूसी. आम्हा देसी. गुरुभक्त होय अधिक मानसी. असे मज ज्ञान गुरुचे. रूप आपण ओळखे. असे ज्ञान देई सुखे. या परते न मागे नेके. म्हणूनी चरणी दिधलावर शारंग पाणी. संतोषोनी बोले वाणी. अरे दीपका शिरोमणी. तुशी तुवा ओळखिले गुरुसी. पहा दृष्टी परब्रह्म